नमस्कार, मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये। आज इथे मी बनवणार आहे वालाची भाजी, म्हणजे जे आपले पावटे असतात त्याची भाजी बनवणार आहे। पण हे काही सुकवलेले वाल नाही आहे, हे जे आपल्या वालाची शेंगा आहेत ना त्याची भाजी बनवली आहे मी। आणि ही भाजी आपल्याला ह्याच सीझनमध्ये म्हणजे थंडीच्या सीझनमध्येच खायला भेटते। त्यानंतर आपल्याला हे ओले वाल जे आहे ते भेटत नाही आहे। मग आपल्याला जे सुकलेले वाल आहे ते भिजत ठेवून त्याची साल काढून अशा प्रकारे आपल्याला ही भाजी बनवावी लागते। पण आता ह्या सीझनमध्ये मार्केटमध्ये इझिली हे वाल अवेलेबल आहेत। आणि हे जे ओले वाल किंवा शेंगामधले काढलेले वाल असतात ना ते खायला खूप मस्त लागतात आणि ह्याची भाजी खूप छान लागते आणि बनवायला अगदी सोपी आहे। चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे। तर आपल्याला मी इथे पाव किलो वाल घेतलेले आहे। बघा अशा प्रकारे हा वालाच्या शेंगा असतात, कोणी वाल बोलतो किंवा पावटा पण बोलतो। हे बघा, आणि हे आपल्याला सोलून असे साफ करून घ्यायचे आहे, त्याच्यातले सगळ्या बिया काढून घ्यायचे आहे। फोडणीसाठी एक कांदा चिरून घेतलेला आणि एक टोमॅटो, कढीपत्ता आणि थोडीशी ओली कोथिंबीर। हे मी कुकरमध्येच बनवणार आहे, म्हणजे पटकन एक शिट्टी झाली की आपली वालाची भाजी रेडी होते। कुकरमध्ये 2-3 चमचे तेल गरम करायचं, त्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि कांदा घालायचा आहे। कांदा व्यवस्थित असं लाल होईपर्यंत आपल्याला हे कांदा परतून घ्यायचा आहे। बघा अशा प्रकारे। त्यानंतर आपण जे बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे तो घालायचा आहे। टोमॅटो पण आपल्याला तेलामध्ये अगदी एकजीव होईपर्यंत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर एक अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तुम्हाला जास्त तिखट लागत असेल तर जास्त तिखट घालू शकता, कमी तिखट पाहिजे तर कमी तिखट घालू शकता। त्यानंतर मी इथे 1 मोठा चमचा आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याची पेस्ट घातलेली आहे। मग आपलं जे खोबऱ्याचं वाटण आहे ते 1-2 चमचे घालायचं आहे। मोठा चमचा घालत असाल तर 1 चमचा घाला, जर छोटे चमच्याने घालत असाल तर 2 चमचे घाला। आणि व्यवस्थित हे वाटण आपल्याला पूर्ण तेल वाटणाला सुटेपर्यंत भाजायचं आहे। हे बघा, अगदी 1-4-5 मिनटं कंटिन्यू फिरवत आपल्याला हे वाटण भाजून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे वाटण भाजताना आपल्याला तेल त्याचं रिलीज झालेलं पाहिजे। मग व्यवस्थित असे भाजून झाल्यानंतर ना हे आपण जे वाल आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि मग आपल्याला हे वाल त्या कुकरमध्ये घालून घ्यायचे आहे। बघा अशा प्रकारे मस्त लागते ही भाजी आणि व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे। आणि मस्त ह्याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर व्यवस्थित फिरवून घेतल्यानंतर भाजीमध्ये तुम्ही पाणी म्हणजे तुम्हाला जर ग्रेव्ही टाईप भाजी पाहिजे असेल तर थोडे जास्त पाणी घालायचं, कमी पाहिजे तर थोडं कमी घातलं तरी चालेल। थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पाणी तुमच्या गरजेनुसार, म्हणजे ग्रेव्ही टाईप भाजी पाहिजे का सुक्की भाजी त्यानुसार तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। इथे मला सुक्की भाजी पाहिजे होती त्यामुळे मी इथे अर्धी वाटीच पाणी घातलेलं आहे, जास्त पाणी घातलेलं नाही आहे। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला ही 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। बघा मी छोट्या कुकरमध्ये लावले, 1 शिट्टी काढलेली आहे। जर शिजले नसेल तर तुम्ही अजून एखादी शिट्टी काढली तरी झाले। अशा प्रकारे आपल्याला वालाची भाजी आपली रेडी झाली। आणि हे शेंगांचे वाल, हे सुकलेले वाल नाही आहे, तर खायला खूप मस्त लागतात आणि पटकन अशी ही भाजी रेडी होते। तुम्ही बघू शकता किती छान अशी भाजी झालेली आहे। टेक्स्चर बघा भाजीचं, आणि ही सुक्की भाजी खायला खूपच मस्त लागते। ही तुम्ही चपातीसोबत गरम गरम खाऊ शकता किंवा भाकरीसोबत देखील तुम्ही खाऊ शकता। खायला खूप छान लागते ही, आणि बनवायला तर किती सोपी आहे तुम्ही बघितलीच आहे। हे बघा किती छान अशी भाजी झालेली आहे। आणि हे तुम्ही ह्याच सीझनमध्ये ही भाजी बनवू शकता, कारण तुम्हाला उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात ही भाजी भेटत नाही, थंडीच्या सीझनमध्येच तुम्हाला ही भाजी भेटते। मग आजची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की रेसिपी ही ट्राय करा। आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड हॅपी मकर संक्रांत टू ऑल।